सध्या रिंगणामध्ये 5 उमेदवार उभे आहेत. अतुल बेनके, शरद सोनवणे, फेटेवाल्याला. कोण फेटेवाला? अतुल बेनके. त्यांना द्यायचं. का मग द्यायचं. का द्यायचंय? मग ते आता तेच बघत ना आता समजा दुसरा नको कोणी? जे जे करीन ते मी करीन. मला आणि गेल्या 5 वर्षामध्ये अतुल शेठच्या माध्यमातून आमच्या गुंजावडी गावासाठीच नाही तर संपूर्ण तालुक्यासाठी भरपूर अशी कामं झालेली आहेत. आणि जर तालुक्याचं चित्र पाहता आज आपल्या तालुक्यामध्ये जे पाण्याचं नियोजन असतं ते पाण्याचं नियोजन अतुल शेठच्या माध्यमातून अशी ते व्यवस्थितरित्या झालेलं आहे. आणि आपल्या गुंजावडीच्याच गावामधून डिंबा डावा कालवा हा जात आहे आणि त्या पाण्याचं नियोजनसुद्धा अतिशय काटेकोरपणे अतुल शेठच्या माध्यमातून होत आहे. आणि पुढील काळामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली असंच पाण्याचं नियोजन चालू राहील. तर माझं वैयक्तिक मत आहे, आपण कोणाला नाव ठेवण्यापेक्षा मग कोणी नेता असो तर त्यांनी विकासाच्या मागे गेलं पाहिजे. मग ते आपल्या तालुक्यामध्ये जरी 4-5 उमेदवार जरी आता विधानसभेसाठी उभे असतील त्यांना आपलं काही दुखवायचं कारण नाही, काही नाही, ज्याचं त्या स्वातंत्र्य आहे. परंतु सर्व जनतेला माझी एवढीच विनंती आहे की ज्या आपल्याला या पाठीमागच्या काळामध्ये ज्यांनी आपल्या गावासाठी आपल्या तालुक्यासाठी अतिशय पाण्याचं नियोजन असेल, रस्ते असतील आणि अतिशय काही बाकीच्या बाबी असतील ते व्यवस्थितरित्या हाताळल्या. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे का आमच्या गावासाठी अनेक वर्षापासून आमची ही गुंजावडी साधुबाबांची कर्मभूमी पुण्यभूमी आहे, हे सर्व पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. आणि मग त्या माध्यमातून आमचे सर्व कार्यकर्ते आमचं श्रीराम पंचायत ट्रस्ट यांनी आमदार साहेबांच्या कानावर घालून तो खत दर्जा मिळवण्याचं काम आमदार साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि मग अशी सर्व कामं जर त्यांच्या माध्यमातून होत असेल तर आपण त्यांच्या पाठीमागच उभं राहणं योग्य आहे. आणि पुढील भविष्य काळामध्ये अजून जी गुंजावडची काही कामं बाकी असतील त्यांनी आताच सकाळी त्यांनी आमच्याकडे प्रचार दौऱ्यानिमित्त आमच्या गावाला भेट दिलेली आहे. आणि त्या माध्यमात त्यांनी कबूल केलेलं आहे की जे काही उर्वरित कामं राहिले असतील ते पुढच्या काळामध्ये एकही काम गुंजावडीमध्ये राहणार नाही. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमच्या गुंजावडीकरांना कुठलंही काम आमदार साहेबांपर्यंत घेऊन जाण्याची गरज नाही. आमच्या गुंजावडीचं तरुण तडफदार नेतृत्व पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य माननीय विकासभाऊ दरेकर यांना नुसता एक फोन केला, मग कुठल्या मळ्याचा असो किंवा वाडीचं गावचं काम असो, फोन केला तर ती ताबडतोब ती कामं आमची मार्गी लागतात. काय आवाहन कराल तुम्ही गुंजावडीकरांना? मी सर्व गुंजावडीकरांना एवढंच आवाहन करतो की आपल्या गावचा ज्यांनी विकास केला त्यांच्या पाठीमागं आपण खंबीरपणाने उभं राहू. इकडे तिकडं कोणीही काही सांगितलं त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपल्या गावामध्ये ज्यांनी विकास केला त्यांच्या पाठीमागं आपण उभं राहावं अशी मी सर्वांना विनंती करतो. अतुल शेठचं 1 नंबर होतं. अतुल शेठ 1 नंबर. सगळेजण अतुल शेठ म्हणतायत, मग काही एकाच पक्षाचे लोक आहेत का अख्या गावामध्ये? तसं पाहिलं तर सर्व पक्षाचे, पण 1 नंबरला अतुल शेठ. काय कारण? कामं भरपूर आहेत ना गावात. कामांच्या जोरावर अतुल शेठ.